ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येईल एके दिवशी राजांचा राजा, तयार आम्ही होऊया. प्रियजन मुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. दिव्यातील तेल कमी होऊ न देता, तयार आम्ही होऊया. मोहरांना मातीत लपविता, तयार आम्ही होऊया. प्रियजन आमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन इयोब याचा 42 अध्याय 9 आणि 10 वचन. इयोब याचा 42 अध्याय 9 आणि 10 वचन. हे ऐकून अलिफज, तेमानी, बिल्दद, शूही व सोफर नामाथी यांनी जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले आणि परमेश्वराने इयोबावर अनुग्रह केला. इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, तेव्हा परमेश्वराने इयोबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी इयोबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण इयोब याचा 42वा अध्याय त्याची 9 आणि 10 वचनं वाचली. विशेष करून या ठिकाणी इयोब आणि त्याच्या मित्रांसंबंधाने ही पवित्र वचनं आहेत. आणि इयोबाचे जे मित्र आहे त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केलं. म्हणजे त्यांना जे यज्ञ अर्पण्यासाठी परमेश्वराने सांगितलं होतं आणि ते यज्ञ ज्यावेळेस त्यांनी अर्पण केलं आणि त्यावेळेस परमेश्वराने इयोबावर अनुग्रह केला असं देवाचं वचन सांगत आहे. आणि त्याच्यानंतर 10व्या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं की आणि नंतर इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, तेव्हा परमेश्वराने इयोबाच्या दुःखाचा परिहार केला. त्या दुःखातून, त्या संकटातून, त्या समस्येतून, त्या आजारातून परमेश्वराने त्याला बाहेर काढलं. खूप मोठ्या कष्टातून इयोब गेला, परंतु ज्यावेळेस त्याने परमेश्वराची प्रार्थना केली आपल्या मित्रांसाठी, ज्या मित्रांनी इयोबाला नाव ठेवलं, परमेश्वराला नाव ठेवलं, त्या मित्रांसाठी इयोबाने प्रार्थना केली. का? कारण परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे इयोबाच्या मित्रांनी यज्ञ अर्पण केलं आणि त्यावेळेस परमेश्वराचा अनुग्रह इयोबावर झाला आणि इयोबाने प्रार्थना केली. ती प्रार्थना परमेश्वराने ऐकून त्याच्या दुःखातून, त्याच्या संकटातून, त्याच्या क्लेशातून परमेश्वराने त्याला बाहेर काढलं. इतकंच केवळ नव्हे तर आपल्याला माहीत आहे की त्याचं झालेलं नुकसान जे आहे ते परमेश्वराने भरून काढलं. त्याची जी मालमत्ता होती ती परमेश्वराने त्याला दुप्पट दिली. ते केव्हा झालं? जेव्हा त्याने परमेश्वराची प्रार्थना केली, परंतु कोणासाठी?
त्याच्या मित्रांसाठी, जे मित्र त्याला नाव ठेवत होते, जे मित्र त्याच्याविषयी कुरकुर करत होते, देवाविषयी कुरकुर करत होते, आणि त्या मित्रांनी ज्यावेळेस परमेश्वराचा यज्ञ केला, ज्यावेळेस त्यांनी ते अर्पिलं, त्यावेळेस परमेश्वराने इयोबावर कृपा केली, त्याच्यावर अनुग्रह केला, आणि इयोबाने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली, आणि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याला त्याच्या संकटातून सोडवलं. होय माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस आपण एकमेकांना क्षमा करतो, क्षमा करून परमेश्वराच्या जवळ जातो, आपण प्रार्थना आणि याचना करतो, त्यावेळेस पवित्र परमेश्वर इयोबाप्रमाणे माझी आणि तुमची प्रार्थना ऐकतो. आपल्याला आपल्या दुःखातून, आपल्या संकटातून, समस्येतून तो सोडवितो, कारण संकट समयी तो परमेश्वर आपल्याबरोबर राहतो. त्या संकटातून सोडवण्यासाठी तो सदासिद्ध असतो, परंतु त्याची इच्छा हीच आहे की आपण एकमेकांना क्षमा करावी आणि त्याच्या जवळ जाऊन आपण आपल्या मित्रांसाठी, आपल्या आप्तजनांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी प्रार्थना करावी, जेणेकरून तो आपल्याला आपल्या संकटातून, दुःखातून सोडून आपल्याला तो आशीर्वादित करीतो. देवबाप, ही वचनं आपणासाठी आशीर्वादाची करो. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ आमच्या जिवंत पवित्र परमेश्वरा, स्वर्गीयाच्या देवा, खरोखर तू प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. ज्यावेळेस आम्ही एकमेकांना क्षमा करतो आणि पवित्र परमेश्वरा प्रेमपूर्वक तुझ्या जवळ येतो, तुला अब्बा बापाशी हाक मारितो, त्यावेळेस देबापा तू आमची प्रार्थना ऐकतो, आम्हास आमच्या संकटातून, दुःखातून, कष्टातून, निराशेतून तू सोडवितो, कारण पवित्र परमेश्वरा तुला आमची काळजी आहे, तो आमचा उत्तम मेंढपाळ आहे. देबापा मी तुझी स्तुती करतो, प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. नका मान पाह्या जगाचा, तयार आम्ही होऊया. शोधाती मेंढरे जी कळपात नाही, तयार त्यांना करूया. प्रियजन आमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. येईल एके दिवशी राजांचा राजा, तयार आम्ही होऊया. प्रियजन आमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.